आणि नंतर मग मी नोकरी केली. पण माझा सगळा कल हा निसर्गाकडे होता. आणि मला असं लक्षात आलं की अरे इकडे मन काही रमत नाहीये फारसं. त्यात जॉब करायचा प्रयत्न केला. म्हणजे गंमत म्हणून माझा पहिला जॉब तर माझा हार्डली 4 तासाचा होता, की टाय बी घालून तिथे गेलो आणि ते मला फार गुदमरायला असं झालं. तर म्हणलं अरे हे काय आपलं नाही विश्व. पण त्याचबरोबर मला बाबांनी एक सांगून ठेवलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये नोकरी करून पाहावी. कारण जोपर्यंत नोकरी करत नाही तोपर्यंत जग कसं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. तर त्यामुळे मी असं ठरवलं की आपण आधी नोकरी करावी आणि त्यातनं काही गोष्टी शिकून मग मे बी आपल्याला पुढे आपला आपला बिझनेस, आपलं करिअर काही वेगळं घडलं तर त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होईल त्या एक्सपिरियन्सचा. काही दिवस किरण पुरंदऱ्यांबरोबर निसर्ग वेध नावाची संस्था होती आणि त्याच्यातर्फे आम्ही लोकांना जंगलात घेऊन जायचो. आणि मग असं लक्षात आलं की अरे जंगलात घेऊन जाणं हे पण इंटरेस्टिंग आहे आणि वाईल्ड लाईफ टुरिझम याला बूम आहे चांगला. खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक निसर्गात जायला त्यांना आवडतं, पण प्रॉपर कुठेही असं मार्गदर्शन मिळत नाही. मग असं लक्षात आलं की आपण पूर्णपणे वाईल्ड लाईफ टुरिझम याच्यामध्येच का करिअर करू नये. पहिल्यांदा घरची परमिशन घेतली, बायकोची परमिशन घेतली आणि मग फायनली असं ठरवलं की नोकरी सोडावी आणि याच्यामध्ये उडी तरी मारून पाहावी. आणि मग फॉर्च्युनेटली एक दिवशी घरची परमिशन घेऊन नोकरी सोडली आणि मग मात्र अत्यंत सिरियसली वाईल्ड लाईफ टुरिझम चालू केलं.